झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। राष्ट्रवादीचे कामराज निकम यांना अटक। निकम यांच्या दोन्ही मुलांवरही गुन्हा दाखल। चाकू आणि पिस्तुलाचा धाक दाखवल्याची तक्रार। शिंदखेडा तालुक्यातील बामणे येथील कामराज निकम यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्या दोन्ही मुलांवरही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार आहेत। बामणे येथील राहुल नंदकुमार पाटील या तरुणाने या संदर्भात फिर्याद दिली आहे। आपल्या हॉटेल व्यवसायासाठी घेतलेल्या नळ कनेक्शनला ग्रामपंचायतीची परवानगी का घेतली नाही या कारणावरून हा वाद उद्भवला। यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामराज निकम यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर जबरी लुटीसह आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेत राहुल पाटील याला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। कामराज आणि वैभव निकम यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केला, मात्र राहुलने तो चुकवला, तर स्वप्नील निकम याने त्याच्या कमरेला लावलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवला असे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेत राहुलच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची सोन्याची साखळी लंपास केल्याचेही नमूद केले। रात्रीच कामराज निकम यांना अटक करण्यात आली। घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनास्थळी भेट दिली। या घटनेची तालुक्यात जोरदार चर्चा होते। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईचा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।